20 मे रोजी सातारा शहरात पार पडलेल्या या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। काही दिवसापूर्वी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दाखवलेलं शौर्य हे संपूर्ण देशासाठी गर्वाचं कारण ठरत आहे। याच शौर्याचा सन्मान करण्यासाठी आणि भारतीय जवानांचे आभार मानण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या तिरंगा रॅलीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीतून एकच संदेश देण्यात आला, भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे। उपस्थित सातारा जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषद सीओ, त्याचबरोबर सैनिक कल्याण बोर्डचे अधिकारी, सर्व माजी सैनिक, साताराकर, सर्व विद्यार्थी, जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे, मागच्या काही दिवसात भारत आपल्या देशाने ऑपरेशन सिंदूर याच्या माध्यमातून शत्रूवर खूप मार केलेली आहे। एक मोठी विजय आपल्या देशाला प्राप्त झालेली आहे। ह्या विजयाच्या पाठीमागे जे सर्व शूरवीर जवान आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी, त्याचबरोबर सर्व जे सामान्य नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनात भविष्यात भारत देशासाठी अशीच भावना कायम ठेवण्यासाठी आणि भारत देशासाठी लढण्यासाठी ही जी भावना आहे कायम ठेवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। सर्व विद्यार्थी, सर्व नागरिक, तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी सगळ्यांनी खूप उत्साहाने या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला, त्यामुळे सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर या पुढे देखील असेच साताराची जी ओळख आहे, शूरवीरांचा जिल्हा, सैन्य दलांचा जिल्हा, असंच आपण सगळे कायम ठेवणार आहे अशी अपेक्षा करतो। आज सातारा शहरामधून गांधीबाग मैदान इथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपल्या शूरवीर सैनिकांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी माननीय नामदार शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा प्रशासनामधील सर्व अधिकारी, माझे सहकारी समीरजी शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती यशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री हंगेसाहेब, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि सर्वच सन्माननीय अधिकारी, सर्व सैन्य दलातील निवृत्त असलेले अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय हे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमा झालेले आहेत। या सर्वांना माझा नमस्कार। जसं शेख साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी आपल्या शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्यासाठी त्या राष्ट्रामधून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेकी कार्यवाही करून देशामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण यशस्वीरित्या केलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वातंत्र्यापासून जवळपास 4 युद्ध झालेली आहेत पाकिस्तानसोबत आणि या सर्व युद्धामध्ये आपल्या शूरवीर सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केलेला आहे, त्यांना कायमचा धडा शिकवलेला आहे। पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं। पाकिस्तानची एक पॉलिसी आहे, ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स। सरळ युद्ध न करता पाठीमागून वार करण्यासाठी दहशतवाद्यांचा आसरा घेऊन भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवणं, त्या माध्यमातून भारतामधील वेगवेगळ्या समाजामध्ये अशांतता निर्माण करणं, गैरसमज पसरवणं आणि भारताला अशक्त करणं हे त्यांचं ध्येय आहे। मला सांगायला आनंद वाटतो की या संपूर्ण कालावधीमध्ये मागच्या 1 महिन्यामध्ये पहलगामची दुर्घटना झाल्यानंतर सर्व भारतीयांनी एकदिलाने आपल्या केंद्र सरकारला आणि आपल्या सैन्य दलांना एकमुखी पाठिंबा दिलेला होता। कुठेही दुसरा स्वर उमटलेला नव्हता आणि त्याचाच परिणाम म्हणून सैन्य दलांनी पाकिस्तानचा पूर्णपणे अचूकरित्या मारा करून सुपडा साफ केलेला होता, संपूर्ण पराभव केलेला होता। सर्व देशवासियांना याचा नितांत अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे। या युद्धामध्ये, हल्ल्यामध्ये काही वीर जवान वीरगतीला प्राप्त झालेले होते, काही
दिव्यांगत्व प्राप्त झालेले जवान असणार आहे आणि आपल्या सैन्य दलाप्रती आदर व्यक्त करणं हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचा भाग म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आज हुतात्मा सैनिकांना आपण आदरांजली व्यक्त केलेली आहे, परंतु आपलं काम तेवढ्यावर संपणार नाहीये. मी एक सांगू इच्छितो की सातारा जिल्हा हा वीर जवानांचा, शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्यातली काही गावं सैनिकांची गावं म्हणून देशपातळीवर ओळखली जातात. या भागातून सैन्यामध्ये भरती होण्याचं प्रमाण अतिशय मोठं आहे. हे प्रमाण जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर सैनिकांच्या कुटुंबामध्ये एक आत्मविश्वास जागृत केला पाहिजे की आमच्या कुटुंबातून आमचा मुलगा सैन्यामध्ये गेल्यानंतर त्याचा उचित सन्मान होणार आहे. दुर्दैवाने जर देशाप्रती तो कामी आला तर कुटुंबीय उघड्यावर पडणार नाहीये आणि देश, समाज त्यांच्या पाठीमागे एक दिलाने उभा राहणार आहे. हा संदेश त्यांच्यापर्यंत आपल्याला द्यायचा आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की देशप्रेमी सातारकर आपल्या सर्व सहकारी सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियाच्या सोबत राहतील, उभे राहतील, त्यांना शक्ती देतील. हे करण्यासाठी केवळ आज एकत्र जमणं आणि आदरांजली व्यक्त करणं हा एक भाग झाला, परंतु दुसरे एक माध्यम आपल्यासाठी उपलब्ध आहे. ते म्हणजे शहीद सैनिकांसाठी किंवा अपंगत्व, दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी आपण सैनिक कल्याण निधी जमा करत असतो. मला खात्री आहे की यापूर्वी सातारकरांनी खूप मोठ्या प्रमाणावर सैनिक कल्याण निधीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सक्रिय योगदान दिलेलं आहे. हा असा प्रसंग आहे की आपली देशप्रेमाची भावना कृतीतून दाखवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. मी सर्व सातारकर जनतेला, सहकाऱ्यांना नम्र निवेदन करतो, आवाहन करतो की सर्व तहसील कार्यालयामध्ये आपल्याला सैनिक कल्याण निधीसाठी आपली निधी जमा करण्याची संधी आहे. आगामी 4-5 दिवसामध्ये, एक आठवड्यामध्ये आपण या संधीचा योग्य तो फायदा घ्यावा आणि आपल्या भावना सैन्य दलाप्रती व्यक्त कराव्या. आज मोठ्या संख्येने आमच्या आवाहनाला माननीय आमदार शंभूराज देसाई सरांच्या, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माजी सैनिक असतील, माजी सैनिक अधिकारी असतील, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, त्याचबरोबर सातारकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. शाळातले, महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि यानंतरही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे वेगवेगळे अभियान किंवा मोहिमा काढल्या जातील त्यामध्येही आपण अशाच पद्धतीने सक्रिय सहभागी व्हाल. धन्यवाद.